नमस्कार महिला भगिनींनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, 10 फेब्रुवारीपासून तुमचे महिला व बालविकास भरतीचे पेपर हे सुरू होणार आहेत. तर त्या अनुषंगाने आज आपण काही महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रात लेक लाडकी योजनेची घोषणा खालीलपैकी कोणी केली? महिला भगिनींनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चला. तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3. आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहा, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात लेक लाडकी योजनेची घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. 2 बूंद जिंदगी के हे कोणत्या आजार प्रतिबंध जाहिरातीचे घोषवाक्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3. पोलिओ. तर पहा, 2 बूंद जिंदगी के हे पोलिओ या आजार प्रतिबंधक जाहिराचे घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 3. सुकन्या समृद्धी योजना ही कोणत्या वयोगटासाठी उपयुक्त आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1. सुकन्या समृद्धी योजना ही पहा 0 ते 10 वर्ष या वयोगटासाठी उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 4. सन 1994 या वर्षीचे महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण हे खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात घोषित करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4. शरदचंद्र पवार. तर शरदचंद्र पवार यांच्या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळामध्ये पहा सन 1994 या वर्षी महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण हे घोषित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 5. महिलांच्या शिक्षणासाठी कोणती योजना महत्त्वाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, बालिका शिक्षण अभियान. तर महिलांच्या शिक्षणासाठी बालिका शिक्षण अभियान ही योजना महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात ही 9 जून 2016 रोजी खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1. नरेंद्र मोदी. तर आपल्या भारताचे पंतप्रधान पहा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची सुरुवात ही 9 जून 2016 या दिवशी करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या योजनेत बचत गटाचा समावेश आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2. महिला सक्षमीकरणासाठी पहा महिला स्वयंसहायता गट या योजनेत बचत गटाचा समावेश आहे. पुढील प्रश्न आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत किती वेळा आर्थिक मदत दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 3 वेळा. तर प्रधानमंत्री मातृवंदना या योजनेमध्ये 3 वेळा आर्थिक मदत दिली जाते. प्रश्न क्रमांक 9. रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तुळस. तर पहा, तुळस ही रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारी वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक 10. लहान मुलांमध्ये रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1. ए जीवनसत्व. तर लहान मुलांमध्ये रातआंधळेपणा हा रोग पहा ए या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 11. मलेरिया म्हणजेच हिवताप या रोगाचा संशय आल्यास कोणते औषध घेणे इष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा क्लोरोक्विन. तर मलेरिया म्हणजेच हिवताप या रोगाचा संशय आल्यास क्लोरोक्विन हे औषध घेणे इष्ट आहे. प्रश्न क्रमांक 12. सुकन्या समृद्धी योजना ही कोणत्या खात्यातून कार्यरत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2
पोस्ट ऑफिस खाते. तर सुकन्या समृद्धी योजना ही पोस्ट ऑफिस खाते या खात्यातून कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 13. कोणता दिवस हा महिला समता दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 26 ऑगस्ट हा जो दिवस आहे तर हा दिवस महिला समता दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण विधेयक 2012 पूर्वी बाल शोषण कायद्याचा विशिष्ट भाग असलेले एकमेव राज्य कोणते होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 गोवा. तर पहा, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकाचे संरक्षण विधेयक 2012 पूर्वी बाल शोषण कायद्याचा विशिष्ट भाग असलेले एकमेव राज्य हे गोवा हे राज्य होते. प्रश्न क्रमांक 15. आपल्या एकूण आहारापैकी किती टक्के ऊर्जा प्रथिनापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 90%. तर पहा, आपल्या एकूण आहारापैकी 90% ऊर्जा ही प्रथिनापासून मिळते. प्रश्न क्रमांक 16. कोणत्या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये विद्यार्थिनीसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण हे वर्षभर देण्यात येणार आहे? महिला भगिनींनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पहा कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की प्रश्न पहा, कोणत्या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये विद्यार्थिनीसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण हे वर्षभर देण्यात येणार आहे? तर हे तुमचे पर्याय आहेत. तर कोणतं पर्याय बरोबर आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रेल्वे बोर्डाच्या CEO व अध्यक्षपदी प्रथमच डॅश महिलेची नियुक्ती करण्यात आली होती? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जया वर्मा सिन्हा. कोण आहे? जया वर्मा सिन्हा यांची पहा भारतीय रेल्वे बोर्डाच्या CEO व अध्यक्षपदी प्रथमच नियुक्ती करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024ची संकल्पना कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024ची संकल्पना पहा सर्वांसाठी पौष्टिक आहार ही संकल्पना आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राबवला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश. तर मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम हे पहा मध्य प्रदेश या राज्यामध्ये राबवला जातो. प्रश्न क्रमांक 20. मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात? तर ऑप्शन क्रमांक 1 मज्जासंस्था. तर मादक पदार्थाच्या सेवनाने पहा प्रामुख्याने जी मज्जासंस्था असते तर त्यावर घातक परिणाम होतात. प्रश्न क्रमांक 21. मिठामध्ये आयोडीनचा वापर हा डॅश रोगापासून संरक्षण मिळवण्याकरिता केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 गलगंड. तर मिठामध्ये आयोडीनचा वापर हा गलगंड या रोगापासून संरक्षण मिळवण्याकरिता केला जातो. प्रश्न क्रमांक 22. भारतात कोणत्या राज्यामध्ये इथे महिला असेल लक्षात ठेवा. भारतातील कोणत्या राज्यामध्ये महिलेचं लिंग गुणोत्तर हे सर्वात जास्त आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहा केरळ. कोणता आहे? केरळ या राज्यामध्ये महिलेचं लिंग गुणोत्तर हे सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 23. BCG ही रोग प्रतिबंध लस कोणत्या रोगावर वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 क्षय. तर BCG ही रोग प्रतिबंध लस पहा क्षय या रोगावर वापरतात. प्रश्न क्रमांक 24. चिकनगुनिया हा रोग कशापासून होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 विषाणू. तर विषाणूपासून चिकनगुनिया हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 25. मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरात ऊर्जा मिळते?
तर ऑप्शन क्रमांक 2 कार्बोहायड्रेट. तर मानवी आहारातील पहा कार्बोहायड्रेट या घटकापासून शरीरात ऊर्जा मिळते. पुढील प्रश्न आहे, गुलकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 डोळे. तर गुलकोमिया हा जो रोग आहे तर हा रोग डोळे या अवयवास होतो. प्रश्न क्रमांक 27, व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कोणता आजार आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा रात आंधळेपणा. तर व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये रात आंधळेपणा हा आजार आढळतो. प्रश्न क्रमांक 28, कोणत्या रोगाचे आता जगातून निर्मूलन झाले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 देवी. तर देवी या रोगाचे आता पहा जगातून निर्मूलन म्हणजे काय? नाहीसा होणे. तर देवी या रोगाचे आता जगातून नाहीसा झालेला आहे किंवा निर्मूलन झाले आहे. प्रश्न क्रमांक 29, ताप येणे व पोटात पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हिवताप. तर पहा ताप येणे व पोटात पुरळ होणे ही हिवताप या रोगाचे लक्षण आहे. प्रश्न क्रमांक 30, टायफॉइड या आजारात खालीलपैकी कोणते औषध दिले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 क्लोरोमायसिटिन. कोणतं आहे औषध? क्लोरोमायसिटिन हे औषध पहा टायफॉइड या आजारामध्ये दिले जाते. प्रश्न क्रमांक 31, कुष्ठरोग खालीलपैकी कोणत्या जंतूमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा मायक्रोबॅक्टेरियम लेम्प्री. कोणता आहे? मायक्रोबॅक्टेरियम लेम्प्री या जंतूमुळे कुष्ठरोग होतो. प्रश्न क्रमांक 32, संगणकाचा मेंदू असलेल्या मायक्रोप्रोसेसरला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 मॅक्रोचिप. तर संगणकाचा मेंदू असलेल्या मायक्रोप्रोसेसरला मॅक्रोचिप असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 33, सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 2 फॉरट्रॉन. कोणती आहे? फॉरट्रॉन ही भाषा पहा सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा आहे. प्रश्न क्रमांक 34, संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 22 डिसेंबर या दिवशी संगणक साक्षरता दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 35, एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवर जाणे म्हणजेच डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा हायपर लिंकिंग. तर एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवर जाणे म्हणजेच हायपर लिंकिंग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणते इनपुट युनिट आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा माऊस, कीबोर्ड आणि स्कॅनर हे इनपुट युनिट आहेत. प्रश्न क्रमांक 37, संगणकात वापरल्या जाणाऱ्या IC चिप्स बनवल्या जातात. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सिलिकॉन. तर संगणकात वापरल्या जाणाऱ्या IC चिप्स या सिलिकॉनने बनवल्या जातात. प्रश्न क्रमांक 38, FTP पूर्ण रूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा FTP पूर्ण रूप हे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असा आहे. प्रश्न क्रमांक 39, इंटरनेट पत्त्यातील HTTP या संज्ञेचे योग्य विस्तारित रूप काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा HTTP पूर्ण रूप हे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असा होतो. प्रश्न क्रमांक 40, इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर कसे होते? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर हे CPU कशाद्वारे? तर CPU द्वारे इनपुटचे आउटपुटमध्ये रूपांतर होते. प्रश्न क्रमांक 41,
पोषण अभियान ही कोणत्या उद्दिष्टासाठी सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच पहा, पोषण अभियान हे आरोग्य सेवा सुधारणा, कुपोषण कमी करणे आणि वंचित समुदायाच्या सक्षमीकरणासाठी पोषण अभियान हे सुरू करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 42 राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024ची थीम काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024ची थीम पहा प्रत्येकासाठी पौष्टिक आहार ही आहे. प्रश्न क्रमांक 43 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात कोणत्या राज्याने सर्वाधिक उपक्रम राबविले? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आपल्या महाराष्ट्र राज्याने पहा 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये सर्वाधिक उपक्रम राबविलेले आहेत. प्रश्न क्रमांक 44 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत मातांना कोणती सेवा उपलब्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेच्या अंतर्गत पहा मातांना पोषण व आरोग्य शिक्षण ही सेवा उपलब्ध आहे. प्रश्न क्रमांक 45 भारतरत्न पुरस्कार 2024 हा कोणास जाहीर झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णलाल अडवाणी यांना पहा भारतरत्न पुरस्कार 2024 हा जाहीर झालेला आहे. पुढील प्रश्न आहे महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सयाजीराव गायकवाड. तर सयाजीराव गायकवाड यांनी पहा महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे म्हटलेले आहे. पुढील प्रश्न आहे गुजरातमधील कोणत्या नृत्य प्रकाराचा समावेश हा युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 गुजरातमधील पहा गरबा कोणता आहे? गरबा या नृत्य प्रकाराचा समावेश हा युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 संदेश. तर संदेश हे जे वृत्तपत्र आहे तर हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले नव्हते. प्रश्न क्रमांक 49 21 डिसेंबर सन 1909 रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 अनंत कान्हेरे. तर 21 डिसेंबर सन 1909 रोजी पहा जॅक्सनवर अनंत कान्हेरे यांनी गोळ्या झाडलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 50 स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1897 या वर्षी पहा स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केलेली आहे.